आणि आम्ही निघालोय आता नागेश्वरच्या दिशेने. येस, प्लॅन मध्ये खूप मोठा चेंज केलाय मी आणि हिरेनने. काय कसं वाटतं हिरेन? मंदिराचा काहीतरी आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे. सुंदर असं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आमचा RAC रिच्युअल आज आहे. ठेपला, मुरंबा, हिरेन. RAC काय आमच्या नशिबातून जात नाही आहे. बघा एवढा पाऊस पडतोय की हालत बघा. नशीब हिरेनच्या लक्षात आलं आणि आमच्या बॅग ज्या खाली होत्या थोडक्यासाठी वाचल्यात. जर हाच पाऊस रात्री आला असता वाट लावली असती. इकडं हा असा आमचा क्लीन बाथरूम. सो आम्हाला हा रूम 1400 रुपयात पडला आहे. इनबिन हिशोब तोच होतो. डॉर्मेटरीमध्ये गेलो तरी 800 रुपये पर पर्सन जाणार. आणि बाहेर जे डॉर्मेटरीज आम्ही पाहिले ते अजिबात छान नव्हते. सो हा रूम खूप सोफिस्टिकेटेड आणि मेन वॉशरूम बाथरूम खूप चांगले वाटले म्हणून आम्ही हा सिलेक्ट केला. आणि आतापर्यंत प्रत्येक ट्रिपला 1000, 1200, 1400, 1500 ह्या रेंजमध्येच रूम मिळतात आणि दोघांसाठी इज इनफ. चला आता जरा आराम करूया, मग तुमच्याशी बोलतो पुढचा प्लॅन काय. अरे बोल, शांत की हो गया, बोल ना. तो हॅरी माझी मिमिक्री करत होता आणि आता आम्ही असं ठरवतोय की आपण जेवायला जाऊया बिकॉज भूक लागली आहे. मस्त फ्रेश झाल्यावरती असं डब्बा टाकून आल्यावरती भूक लागतेच, काय माहीत नाही का. तर म्हणून म्हटलं चला आता पटकन काहीतरी जेवूया, येऊन आंघोळ करूया आणि मग डायरेक्ट कपडे घालून निघूया नागेश्वरला. आम्ही असं ठरवलं की नागेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन आज करूया. सोबत जर वेळ उरलाच, अंधार नसेल, जर मुंबईसारखी वर्दळ असेल आणि जायला भेटेल तर आपण मग बेट द्वारकाला जाऊ, नाहीतर मग नागेश्वर ज्योतिर्लिंग करून आपण परत येऊ. आणि उद्या सकाळी आपण द्वारकाधीश टेम्पलमध्ये जाणार आहोत सकाळी अर्ली मॉर्निंग, कारण रिटर्न आपली 11 वाजताची पुन्हा ट्रेन आहे बॅक टू मुंबई. सो चलो निघलते. ग्रँड शिवा या हॉटेलमध्ये राहतोय द ग्रँड शिवा. आणि हॉटेल चांगलं आहे, म्हणजे खूप मस्त आहे, नवीनच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलचे जे स्टाफ आहेत ते खूप चांगले आणि कोऑपरेटिव्ह आहेत. तर म्हणून तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा. स्टेशनपासून 5 मिनिटच वॉकिंगवरती. A few moments later. आम्ही गेलेला आहे चेंज आणि आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि आम्ही निघालोय आता नागेश्वरच्या दिशेने. प्लॅनमध्ये चेंज केला आम्ही. मगाशी तुम्ही बघितलं आम्ही खाली गेलो, हॉटेल दाखवलं आणि अचानक कपडे चेंज. सो बेसिकली आता आम्ही निघतोय नागेश्वरला आणि आम्ही आता चाललोय स्कूटीने. आम्ही एक स्कूटी रेंट केली आहे बिकॉज काही आम्ही गणितच जुळवली. तर रिक्षाला 1000 रुपये पर पर्सन, 200, 400 आणि जाऊन येऊन 800 रुपये. स्कूटी मिळाली 500 रुपयात. तर 500 रुपयात आता रात्रीपर्यंत स्कूटी मिळाली. त्यात काय 200-300चं पेट्रोल भरलं तरी आमचं 700-800 रुपयात बऱ्याच गोष्टी फिरून होतील, ते पण कोणासाठी न थांबता. आता फक्त इंद्रदेवाची कृपा असू दे आणि बाहेर पाऊस नको पडू दे, जो की अजून तरी नाही आहे. तर चला आता उशीर नको करूया, निघालते. आमची स्कूटी आणि हिरेन इज द रायडर, कारण की मी ब्लॉग करणार आहे.
मंडळी आम्ही आता आलोय सुदर्शन सेतूवरती. आता जसाच लास्ट टाइम एक सेतू पार केलेला तसंच आज सुद्धा एक सेतू पार करून आम्ही पोहोचतोय आता बेट द्वारकाला. येस, प्लॅन मध्ये खूप मोठा चेंज केलाय मी आणि हिरेनने. काय कसं कुठे ते डायरेक्ट त्या गोष्टीवरती जाऊन पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बारीक बारीक पाऊस पडतोय, निघूया पटकन इकडून. आम्ही पोहोचलोय आता बेट द्वारकाला आणि आम्ही चाललो आतमध्ये तर दर्शन घ्यायला. बघूया काय गर्दी किती वेळ कसं काय लागतं ते. कैसा लगा अंदर जो कुछ भी एक्सपिरियन्स किया हो? बहुत छान. आणि आमच्यासोबत एक खूप स्पेशल गोष्ट झाली आतमध्ये. ट्राय करा बेट द्वारकाला संध्याकाळी 5:30 वाजता मंदिरात एंट्री मिळवायला. कशासाठी ते सगळं मी नंतर तुम्हाला सांगेन. आणि मे बी ह्याच्यात अजून एक गोष्ट असं होईल की आम्हाला नंतरच बोलतो. हिरेन मस्त गिला गिला लग रहा है. पावसाने पूर्ण भिजवून टाकला आम्हाला. म्हणजे दरवेळेचं आमचं की महादेव आम्हाला कुठल्या ज्योतिर्लिंगाला परीक्षा घेतल्याशिवाय दर्शन देतच नाहीत. सबसे बड़ी परीक्षा तो ये चल रही है. मंडळी आम्हाला महादेवांनी खूप चांगलं असं दर्शन दिलंय. मंदिर कमी होतं, 2 मिनिटात दर्शन झालं. मस्त आम्ही बसून आतमध्ये ध्यान केलं आणि आता निघतोय. पावसाने मी तुम्हाला म्हटलं ना, महादेव आम्हाला नेहमी चॅलेंजिंग गोष्टीत आधी टाकतात, दर्शन देतात आणि मग आमचा प्रवास एकदम मस्त होतो. सो 8 डन हॅरी, 8 डन. चला निघूया. या हॉटेलमध्ये नक्की जेवायला या. आम्हाला आमच्या हॉटेलवाल्याने सजेस्ट केलेलं आणि जेवण अप्रतिम आहे. मेन जंक्शन आहे, तर नक्की ट्राय करा. सो मंडळी गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले आहेत 8. आम्ही 5 वाजता उठून देवळात जाणार होतो, पण 5चा अलार्म झाला तेव्हा हिरेन बाजीरावांनी गुगलवरती चेक केलं की मंदिर सकाळी 7 वाजता उघडणार आहे. मग ते आम्ही नंतर झालं, मग 7ला उठूया. मग ते 7चं उठून तयारी करून निघेपर्यंत आता वाजलेत 8. सो आता आम्ही निघालो आहे द्वारकाधीश मंदिरात. जे मुख्य मंदिर आहे द्वारकामधलं, तिथे आपण आता दर्शन करायला चाललो आहे. कारण की आपली 11ची ट्रेन आहे. सर स्टेशन त्या 5 मिनिटावरती आहे, म्हणून आज एकदम आम्ही रिलॅक्समध्ये आहोत. तर चला आता पहिलं जाऊन दर्शन करून येऊ. त्यामध्ये लगेचच रिक्षा मिळाली आणि हॉटेलच्या बाहेरच मेन रोड आहे, स्टेशन रोड. आम्ही एक रिक्षाला जातो तर त्याला हात दाखवतो. आता 50 रुपये आम्हाला घेऊन चाललं आहे मंदिरात. तसं पण शेअरिंगचे 20-40 रुपये होतात. मेन हिशोब तोच आहे. तर चला आता बघूया गर्दी भेटते का, कारण की उशीर झाला. सो ही गोमती नदी आणि ते बघा द्वारकाधीश मंदिर. मंदिराचा काहीतरी एक आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे मंदिर बंद आहे. आता 8:45 वाजता उघडेल. एक अर्धा तासच आहे म्हटलं तर जोपर्यंत फिरूया आपण जवळपास. जबरदस्त आहे बॉस. आम्हाला पुन्हा एकदा ध्वज कसा लावतो ते बघायला मिळतं, तुम्हाला दाखवतो.
सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि मागेच मंदिर आहे. खूप भारी वाटतंय. इट्स टाइम टू से गुड बाय टू दिस ब्युटिफुल रूम. येस, आता सकाळचे 11 वाजलेत आणि आम्ही निघतोय स्टेशनला, कारण की आमची 11:30ची ट्रेन आहे. सुंदर असं दर्शन झालं द्वारकाधीश मंदिरामध्ये आणि आता आपण निघतोय या सुंदर अशा द्वारकाला बाय बाय म्हणत. चला चेकआउट करूया. बाय बाय टू दिस अमेझिंग हॉटेल. आणि ह्या नंदीचं मला एक वैशिष्ट्य सांगायचं आहे गाईज. हा कालपासून इथेच फिरतोय आणि चलो बाय बाय नंदी. कालपासून तो नंदी इथेच फिरतोय आणि काय माहीत नाही काय वैशिष्ट्य आहे, पण द्वारकाला एक गोष्ट मी पाहिली आहे की इथे माणसांसारखी गुरं अक्षरशः रस्त्यावरती फिरत असतात आणि तुम्हाला ते खूप कॉमनली बघायला भेटेल संभालवे. आणि भारी आहे, म्हणजे खरंच ती कृष्णाची नगरी जशी ऐकली आहे तशीच आहे. चला आता आपण निघूया स्टेशनकडे. इथून स्टेशन 2 मिनटावरती आहे. आम्ही हे हॉटेल ॲक्च्युली गुगल मॅप्सवरती शोधून काढलेलं आणि खूप जबरदस्त होतं. सर्विस पण चांगली होती आणि रूम्स तर नवीनच असल्यामुळे कमाल होते. चलो लेट्स गो. साईड लोअर साईड अप्पर. RAC सीट नाही मिळाली यावेळेला, साईड लोअर साईड अप्पर आली आणि सगळ्यात आवडती सीट आहे आमची ट्रॅव्हलिंगमध्ये. काहीच एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, द्वारकाधीश मंदिरात प्रसाद घेऊन जात असाल, आज शिरल्या एका पण ब्राह्मणाने तुम्हाला डायरेक्ट पकडलं की आहो प्रसाद चढाते, नका जाऊ. हिरेनला बकरा बनवला आणि मग हिरेनकडून दान घेतला. काय बोलता हिरेन? म्हणून प्रसाद घेऊन जात आहे तर गपचूप मधल्या रांगेत जाण्यासाठी जे रॉड्स आहेत त्याच्यात घुसा. राईट साईडच्या किंवा लेफ्ट साईडच्या पण जाऊ नका. प्रॉपर जे मधले रॉड्स आहेत त्याच्यात उभे राहा.